आपल्यापैकी बरेच जण म्हणतायत की मला वजन कमी करायचंय. पण एक मिनिट, वजन कमी होणं आणि फॅट कमी होणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि हा फरक समजून घेणंच आपल्या फिटनेस प्रवासात सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपण नेमका हाच फरक काय आहे ते सविस्तरपणे बघूया. आता हे वाक्य ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल, हो ना, की असं कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. वजनाचा काटा तर खाली येतो, पण आरशात बघितल्यावर काहीच फरक जाणवत नाही. हा अनुभव खूप जणांना येतो आणि याच्या मागे एक इंटरेस्टिंग सायन्स आहे जे आपण आज समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात मोठ्या गैरसमजापासून, तो म्हणजे फक्त आणि फक्त वजनाच्या काट्यावर लक्ष ठेवणं. हीच सगळ्यात मोठी चूक आहे, ज्यामुळे शेवटी आपल्या हाती फक्त गोंधळ आणि निराशाच लागते. एक प्रश्न विचारतो, जेव्हा आपण त्या वजनाच्या काट्यावर उभे राहतो तेव्हा तो जो आकडा दाखवतो तो नक्की कशाचा असतो? फक्त आपल्या शरीरातल्या चरबीचा? नाही, अजिबात नाही. मग त्यात अजून काय काय असतं? बरं, आता आपण बघूया की वजनाचा काटा नक्की मोजतो तरी काय. आपल्या शरीराचं वजन नेमकं कशाकशाने बनलेलं आहे हे एकदा कळलं ना की तो काटा इतका फसवा का वाटतो याचं उत्तर आपल्याला आपोआप मिळेल. आणि हो, यानंतर तुमचा वजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तर वेट लॉस किंवा वजन कमी होणं म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या शरीराच्या एकूण वजनात झालेली कोणतीही घट, म्हणजे फक्त तो आकडा कमी होणं, बस एवढंच. आणि खरी गंमत तर इथेच आहे. आपलं जे एकूण वजन आहे ना, ते फक्त फॅट नाहीये. त्यात काय काय येतं बघा. फॅट म्हणजे चरबी, आपले मसल्स म्हणजे स्नायू, पाणी, आपल्या शरीरात साठवलेले कार्ब्स ज्याला ग्लायकोजन म्हणतात, एवढंच काय तर आपल्या पचनसंस्थेतलं अन्न आणि आपल्या हाडांचं वजन सुद्धा. या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपलं एकूण वजन. त्यामुळे काटा खाली जातो तेव्हा यापैकी काहीही कमी झालेलं असू शकतं, फक्त फॅटच नाही. याचं एक परफेक्ट उदाहरण म्हणजे लो कार्ब डाएट. बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी लो कार्ब डाएट सुरू करतं आणि पहिल्याच आठवड्यात वजन झपाट्याने कमी होतं. पण खरं सांगायचं तर हे यश थोडं फसवेपणाचं असू शकतं. कारण सुरुवातीला जे कमी होतं ते बहुतेक करून पाणी आणि ग्लायकोजन असतं, खरी चरबी नसते. मग आपलं खरं ध्येय काय असायला पाहिजे? वेट लॉस नाही तर फॅट लॉस. म्हणजे किती किलो कमी झाले यापेक्षा काय कमी झालं यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यालाच बॉडी कंपोजिशन सुधारणं असं म्हणतात. हे समजून घेण्यासाठी ना एक मस्त उदाहरण बघूया. कल्पना करा की दोन व्यक्ती आहेत आणि दोघींचं वजन अगदी सेम टू सेम आहे, पण तरीही त्या दिसायला मात्र पूर्णपणे वेगळे आहेत. कसं शक्य आहे हे? हे बघा, समजा दोन्ही व्यक्ती 70 किलोच्या आहेत, पण व्यक्ती एच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त आहे आणि स्नायूंचं कमी. या उलट व्यक्ती बीच्या शरीरात फॅट कमी आणि स्नायू जास्त आहेत. साहजिकच वजन सारखं असूनही व्यक्ती बी जास्त सडपातळ, फिट आणि टोन्ड दिसेल. हाच आहे बॉडी कॉम्पोजिशनचा खेळ. आणि जेव्हा आपण फॅट लॉसवर फोकस करतो ना, तेव्हा खरे फायदे दिसायला लागतात. कमरेचा घेर कमी होतो, मसल्स अधिक स्पष्ट दिसू लागतात, शरीराला एक चांगला आकार येतो, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे परिणाम जास्त काळ टिकतात. आता एका महत्त्वाच्या गोष्टीवर येऊया, ज्यामुळे अनेक जण घाबरतात. रोज सकाळी उठून वजन करणं आणि आकडा थोडा जरी वाढलेला दिसलाय की टेन्शन घेणं. पण खरं तर आपलं वजन रोजच्या रोज बदलत असतं आणि ते अगदी नॉर्मल आहे. चला बघूया असं का होतं. हा प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात आला असेल की एका रात्रीत वजन 1-2 किलो कसं काय वाढू शकतं? काल तर कमी होतं, मग काय एका रात्रीत फॅट वाढलं? उत्तर आहे नाही, अजिबात नाही. या रोजच्या बदलांमागे बरीच कारणे असतात. समजा काल जेवणात मीठ थोडं जास्त झालं तर शरीर पाणी धरून ठेवतं. स्त्रियांमध्ये महिन्याच्या काही दिवसांत हॉर्मोनल बदलांमुळे असं होतं. कधीकधी स्ट्रेसमुळे, झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा एखादं जड वर्कआउट केल्यामुळे सुद्धा शरीरात तात्पुरतं पाणी साठतं आणि वजन वाढलेलं दिसतं. याचा फॅटशी काहीही संबंध नसतो. आता स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 7,700. फक्त एक नंबर आहे, पण खूप महत्त्वाचा. काय असेल हा आकडा? तर 1 किलो फॅट वाढवण्यासाठी शरीराला तब्बल 7,700 अतिरिक्त कॅलरींची गरज असते. विचार करा, एका दिवसात एवढ्या जास्त कॅलरीज खाणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा एका रात्रीत वजन वाढलेलं दिसेल तेव्हा हे लक्षात ठेवा, ते फॅट नक्कीच नाहीये. ठीक आहे, तर आत्तापर्यंत काय आणि का हे तर आपण समजून घेतलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, कसं? म्हणजे फॅट कमी करायचं तरी कसं? चला त्यासाठी एक सोपा 5 स्टेपचा प्लॅन बघूया. तर फॅट लॉसच्या मार्गावर या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
नंबर 1, मसल्स टिकवून ठेवण्यासाठी आहारात पुरेसं प्रोटीन घ्या. नंबर 2, मसल्स तयार करण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी नियमितपणे स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. नंबर 3, खूप कमी खाण्याऐवजी थोडंसं कमी खा, म्हणजे कॅलरी डेफिसिटमध्ये राहा. नंबर 4, प्रगती बघण्यासाठी फक्त वजनाच्या काट्यावर अवलंबून राहू नका. फोटो काढा, इंच टेपने माप घ्या. आणि नंबर 5, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पेशन्स ठेवा, संयम ठेवा, कारण ही प्रक्रिया हळू असते. चला तर मग आता या सगळ्याचा खरा निष्कर्ष काय आहे ते पाहूया. तो अगदी सोपा आहे. किती किलो कमी झाले यापेक्षा काय कमी झालं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. हे शेवटचं उदाहरण बघा, सगळं काही क्लिअर होईल. समजा 2 व्यक्ती आहेत आणि दोघींनीही 5 किलो वजन कमी केलं. पण इथे फरक बघा. व्यक्ती 1ने 2 किलो फॅट आणि 2 किलो मसल्स गमावले. परिणाम, ते कमजोर झाले आणि टोंड दिसणार नाहीत. दुसरीकडे व्यक्ती 2ने 4 किलो फॅट आणि फक्त अर्धा किलो मसल गमावले. परिणाम, ते जास्त सडपातळ, मजबूत दिसतील आणि त्यांचे हे रिझल्ट्स जास्त काळ टिकतील. आता विचार करा, आपल्याला नक्की कोण बनायचंय? म्हणून लक्षात ठेवा, प्रगती नेहमी किलोग्राममध्ये मोजली जात नाही. पुढच्या वेळेस जर वजनाचा काटा पुढे मागे झाला नाही तर निराश होऊ नका, कारण खरी प्रगती कपड्यांच्या फिटिंगमध्ये, वाढलेल्या ताकदीमध्ये आणि आरशात दिसणाऱ्या बदलांमध्ये असते, जी तो काटा कधीच दाखवू शकत नाही.